दिवसभरातली पहिली मोठी बातमी आहे मूळ महाराष्ट्राचा कौल वर्षपूर्तीचा। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल जनसामान्यांची भावना काय याबद्दलचा एक सर्वे झी24 तास आणि जेडीएसच्या मार्फत करण्यात आला होता। झी24 तास जेडीएसच्या महाराष्ट्रामध्ये महासर्वे केलेला आहे आणि या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय। महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली, कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरलेल्या आहेत, कोण सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे याचा कानोसा झी24 तास आणि जेडीएस या संस्थेने एका महासर्वेच्या माध्यमातून घेतला आणि यामध्ये महायुती सरकारच्या वर्षभराच्या कारभारावर राज्यातली जनता खुश असल्याचं सर्वेतून समोर आलंय। तसंच जनतेने दिलेल्या कौलामध्ये फडणवीस सरकार पास झाल्याचं आढळलं। झी24 तास जेडीएसच्या सर्वेनुसार महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये भाजपची कामगिरी सरस ठरलेली आहे। भाजपच्या कामावर 37% जनतेने पसंतीची मोहर उमटवली आहे, तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खरंच मदत झाली असं दिसतंय। 64% महिलांनी हे मत नोंदवलेलं आहे। देवेंद्र फडणवीस सरकार समोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान हे मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातलं होतं, तर 35% नागरिकांनी सांगितलेलं आहे की या सगळ्याचा परिणाम सरकारवर होताना दिसतोय। आपण एक मुद्दे आपण झी24 तास आणि जेडीएसने केलेल्या सर्वेमध्ये कोणकोणते मुद्दे मांडलेले होते, कोणकोणते प्रश्न विचारले होते आणि लोकांची भावना यावर काय त्याचा सुद्धा आढावा घेणार आहोत। आपण बघतोय लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खरंच मदत झाली आहे का? हो, खूप मदत झाली आहे। 64% महिलांचं मत आहे। थोडीफार मदत झाली 26% महिला म्हणतायत, तर नाही फक्त दिखावा आहे 8% महिला म्हणताय आणि माहीत नाही असं 2% महिलांचं मत आहे। त्यामुळे 64% महिलांना खूप मदत झाली असं 64% महिलांचं मत आहे। त्यामुळे ही एक यशस्वी योजना महायुती सरकारची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यानंतर बघूयात देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं। मराठा ओबीसी आरक्षण 35% लोक म्हणतात, कृषी कर्जमाफी बच्चू कडूंचं आंदोलन 24% लोक म्हणतात, भाषिक अस्मिता त्रिभाषा सूत्र 19% लोक म्हणतात, तर अतिवृष्टी नुकसान भरपाई 22% लोक म्हणतात। त्यामुळे वर्षभरामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला होता ते सगळ्यात मोठं आव्हान होतं असं महायुतीच्या सरकार संदर्भात राज्यातल्या जनतेला वाटतंय। आपण बघितलं तर याची सॅम्पल साईज पण मोठी होती। 90,000 लोकांपर्यंत झी24 तास आणि जेडीएस पोहोचलेलं होतं आणि त्यातून हा सर्वे करण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं सगळ्यात मोठं वर्षभरातलं आव्हान सरकारसमोर होतं। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात महासर्वे मधला। शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं काम वाटतं? तर जलयुक्त शिवार, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, पीक विमा आणि कृषी समृद्धी योजना यामध्ये पीक विमा हे 38% लोकांना असं वाटतंय पीक विमा हा सर्वात महत्त्वाचा होता। राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झाले का? तर बऱ्यापैकी यशस्वी झाले असं 43% लोकांना वाटतंय, तर सरासरी 31% लोकांना वाटतंय। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली? तर थोडी कमी झाली असं 40% लोकांना वाटतंय आणि जैसे ते असल्याचं 19% वाटतंय। तर पुढचा प्रश्न बघूया। पायाभूत सुविधांमधला कुठला प्रकल्प तुम्हाला प्रभावी वाटतो? समृद्धी महामार्ग 38% लोकांना वाटतंय। समृद्धी महामार्ग हा महायुतीचा आणि भाजप सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। अटल सेतूला सुद्धा 21% लोकांनी पसंती दिलेली आहे। वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झालेला आहे? तर सगळ्यात जास्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड प्रकरण 35% लोक म्हणतात, तर पार्थ पवार आणि पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण जे झी24 तासनं उघडकीला आणलेलं होतं त्यामध्ये तेजवानीला अटक सुद्धा झाली आहे। 34% लोकांचं म्हणणं आहे की महायुतीवर याचा परिणाम झालेला आहे। महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी सरस वाटते? त्यामध्ये भाजपनं अव्वल स्थान पटकावलेलं आहे। 37% लोकांना भाजप वाटतंय, 28% आहे शिवसेना आणि 19% आहे अजितदादांची राष्ट्रवादी। महायुतीमधील मित्रपक्षात वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का? तर 42% लोकांना नाही असं वाटतंय। वर्षभरातल्या महायुतीमधल्या कुरघोड्या बघितल्यानंतर हा कौल आपण बघतोय जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी तुम्हाला कशी वाटते?
40% लोक उत्कृष्ट म्हणतायत आणि 31% लोक म्हणतायत अति उत्कृष्ट. त्यामुळे या महासर्वेमध्ये वर्षभराच्या कामगिरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार पास झाल्याचं पाहायला मिळत आहे.